नमस्कार, फॅमिली रेसिपीजमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। चकलीला रंग बघा अगदी परफेक्ट आलाय। खूप जास्त ती लालसर किंवा काळपट दिसत नाहीये। कमी तेलकट तयार झाली आहे, मस्त खुसखुशीत झाली आहे। त्यासाठी तांदूळ कुठला वापरायचा, भाजणीचं योग्य प्रमाण या व्हिडिओमध्ये सांगितलंय, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता मी इथे एक घरातलीच वाटी घ्यायची, त्या वाटीने मोजून 4 वाटी तांदूळ घेतलाय आणि राशनचा तांदूळ घ्यायचा। ज्या तांदळाचा भात मोकळा होतो असा कुठलाही तांदूळ वापरू शकतात। आता मी इथे तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आणि एका कापडावर सुकत ठेवलाय। त्याच वाटीने मोजून 2 वाटी चणा डाळ, तीही स्वच्छ धुवून एका बाजूला त्याच कापडावर सुकवायला ठेवायची आहे। आता त्याच वाटीने मोजून 1 वाटी मूग डाळ आणि अर्धी वाटी इथे उडदाची डाळ घेतली आहे। सगळं धान्य स्वच्छ धुवून कापडावर सुकत ठेवायचंय। रात्रभरात पंख्याच्या हवेखाली अगदी व्यवस्थित सुकतं। आणि जर समजा तुम्हाला हे धुवून सुकवायचं नसेल तर ओल्या कापडावर फक्त सगळं साहित्य पुसून घ्या आणि लगेचच भाजायला घ्या। आता मी इथे कढई गरम करून घेतली आणि त्यामध्ये सगळ्यात आधी तांदूळ भाजून घेतला। तांदूळ अगदी कमी आचेवरच भाजून घ्यायचा आहे। हे बघा मस्त असा लालसर रंग त्याला यायला लागला की तांदूळ भाजला गेला असं समजायचं। आता चणा डाळ भाजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो, कारण ती जाड असते आणि ती आतपर्यंत व्यवस्थित भाजली गेली पाहिजे, तरच चकली आपली छान खुसखुशीत होते। हे बघा डाळीचा इथे रंग बदललाय। अगदी कमी आचेवर मी इथे ही डाळ भाजून घेतली। डाळ भाजून झाली ती एका परातीत काढून घ्यायची। आता मूग डाळ आणि उडीद डाळ तुम्ही दोन्ही एका वेळी सुद्धा भाजून घेऊ शकतात। मी इथे एक एक करून सगळ्या धान्य भाजून घेतलं। त्यानंतर आता त्याच वाटीने मोजून 1 वाटी पोहे घ्यायचे। पोहे सुद्धा चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि पाव वाटी आता यामध्ये साबुदाणा घालायचा आहे, तोही चांगला भाजून घ्यायचा। पोहे आणि साबुदाणा घातल्यामुळे छान खुसखुशीत अशी ही चकली बनवून तयार होते। आता त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी अख्खे धणे घ्यायचे आणि पाव वाटी जिरं घेतलंय। हे सुद्धा अगदी कमी आचेवर भाजायचं, म्हणजे आता कढई खूप तापलेली असते, गॅस डायरेक्ट बंद केला तरी देखील चालेल आणि मग ते भाजून घ्या, कारण ते भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही। आता सगळं धान्य इथे माझं भाजून झालंय। एका परातीत काढून ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि आता एका डब्यामध्ये भरून ही भाजणी तुम्ही गिरणीवरून दळून आणू शकता किंवा मिक्सरमध्ये अगदी बारीक याची पिठी करून घेऊ शकता। मी इथे गिरणीमधूनच हे सगळं धान्य एकत्र दळून आणणार आहे। फक्त दळताना गिरणीवाल्याला सांगायचं की हे भाजणीच्या पिठावरच दळा किंवा तांदळाच्या पिठावर तुम्ही हे दळून आणू शकता। ते बघा मस्तच असा सुगंध भाजणीचा इथे आलाय। आता या भाजणीच्या पिठापासून मस्त अशी खुसखुशीत चकली बनवून घेऊयात। त्यासाठी 2 वाटी पाणी आधीच गॅसवर गरम करायला ठेवलं आणि त्याच वाटीने मोजून 2.5 वाटी आपल्याला हे भाजणीचं पीठ घ्यायचंय। यामध्ये आता 3 चमचे पांढरे तीळ घातलं, अर्धा चमचा ओवा हातावर अशा प्रकारे बारीक करून घालायचा आहे। थोडंसं हिंग घालायचं, 1.5 चमचा मी इथे लाल तिखट घातलंय, चवीनुसार मीठ घालायचंय आणि मी इथे हे घरातच बटर तयार करून घेतलं होतं ते यामध्ये टाकून घेते। 2.5 चमचेच यामध्ये मी बटर टाकून घेणार आहे। जर तुमच्याजवळ बटर नसेल तर तुम्ही तुपाचा वापर करा किंवा तेलाचा देखील वापर करू शकता। 2 पळी आपली जी घरात रोजच्या वापरायची पळी असते ना, ते 2 पळी तेल यामध्ये घालायचं। हे बटर आता मी चांगलं पिठाला चोळून घेतलं। यामध्ये आपण हळदीचा वापर केलेला नाही। चकली करताना हळद घालायची नाही, जर हळद घातली ना तर चकलीला काळपट असा रंग येतो। आता मी इथे हे गरम करून घेतलेलं सगळं पाणी यामध्ये टाकून घेतलं। पाणी चांगलं कडकडीत गरम असायला हवं आणि त्यानंतर चमच्याने एकदा मिक्स करायचं, कारण हाताला चटका बसू शकतो आणि नंतर हातानेच हे पीठ चांगलं मळून घ्यायचं। हे बघा मस्त मऊसूत असं हे पीठ माझं इथे मळून झालंय। आता मोठ्या आकाराचा एक गोळा घेतला आणि इथे चकलीचा सोरा घेतलाय मी। ह्या सोऱ्यामध्ये आता चकल्या करून घेऊयात। ही जी प्लेट असते ना ती उलट साईडने ठेवायची, म्हणजे चकलीला काटे छान येतात। आता चकली करण्यासाठी मी इथे हा बटर पेपर घेतलाय। जर तुमच्याजवळ तो नसेल तर प्लेटवर तुम्ही चकली बनवून घेऊ शकतात। हे बघू शकता मस्त काटेदार अशी आपली ही चकली बनवून तयार होते। रंग सुद्धा अगदी परफेक्ट आलाय आणि भाजणी ही आपली परफेक्ट झाल्यामुळे चकली ही परफेक्ट होणारच। त्यामुळे व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो करायच्या। आता हे बघा चकली इथे करून झाली की त्याचं जे शेवटचं टोक असतं ना त्या हाताने बंद करून असं पद्धतीने प्रेस करून घ्यायचं। असं केल्यामुळे काय होतं, चकली जेव्हा आपण तेलात सोडतो ना
तर ती तेलामध्ये सुटत नाही। आणि एका वेळी 4 ते 5 चकल्या करून घ्यायच्या, म्हणजे कढईमध्ये किती चकल्या एका वेळी तळण्यासाठी मावतील तेवढ्या चकल्या करा। त्या तेलात सोडल्या की त्यानंतर दुसऱ्या चकल्या करायला घ्यायच्या। हे बघा, सारख्याच पद्धतीने आता मी इथे 5 ते 6 चकल्या बनवून घेतल्या आणि एक चकली मी इथे ही झाऱ्यावरच करून घेते, म्हणजे असाचा असं झाऱ्या उचलून आपण डायरेक्ट तेलामध्ये ती टाकू शकतो। कारण बऱ्याच वेळा अशी बटर पेपरवर किंवा डिशवर आपण चकली बनवतो पण ती उचलताना मोडते आणि तेलामध्ये टाकायला ती भीतीही वाटते, म्हणून अशा पद्धतीने झाऱ्यावर करून सुद्धा तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये सोडू शकतात। आता चकली तळण्यासाठी तेल हे चांगलं गरम केलेलं असावं। तेल चांगलं गरम झालं त्यामध्ये चकल्या टाकून घ्यायच्या, एका वेळी मावतील तेवढ्या 4 ते 5 चकल्या घाला, खूप जास्त एकावर एक सुद्धा टाकायच्या नाही। चकली तेलात सोडली की तिला लगेचच चमचा लावायचा नाही, गॅस त्यानंतर कमी करायचा, अगदी कमी आचेवर आता चकली तळून घ्यायची। थोडीशी चकली आहे बघा, त्याचे बुडबुडे अगदी थोडेसे कमी व्हायला लागले का अर्धा ते 1 मिनिटानंतर त्यानंतर हे बघा थोडीशी चकली ही कडक चमच्याला सुद्धा जाणवायला लागते, मग ती चमच्याने उलट करून घ्यायची आणि वरची बाजू ही आता तशीच तळून घ्यायची आहे। गॅस कमी करूनच कमी आचेवरच चकल्या तळून घ्यायच्या, म्हणजे त्या आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जातात। चकली तळली गेली की ती तळाशी जाऊन बसते आणि तेलातले बुडबुडे सुद्धा कमी होतात, म्हणजे समजायचं की आपली चकली ही तळली गेली। बघू शकता मस्तच असा रंग आपल्या चकलीला इथे आलाय, छानच मस्त खुसखुशीत चकली बनवून तयार झाली आहे। आणि जर तुमच्याजवळ वेळ नसेल एवढं भाजणी करा त्यानंतर चकली बनवा, तर इन्स्टंट चकली कशी बनवायची तांदळाच्या पिठाची त्याचा सुद्धा व्हिडिओ अपलोड केला आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मिळून जाईल। आणि त्यासोबतच दिवाळी फराळाच्या भरपूर साऱ्या रेसिपीज अपलोड केल्या आहेत, त्या बघितल्या नसतील तर त्यासुद्धा नक्की बघा। आता हे बघा, मी इथे काही चकल्या बटर पेपरवर आणि त्यानंतर माझ्याजवळ 2 झारे आहेत, तर त्या 2 झाऱ्यांवर 2 चकल्या करून घेतल्या, म्हणजे पटकन तेलामध्ये ते सोडता येतात। आणि अजून एक महत्त्वाची टीप, जेव्हा पहिली बॅच चकलीची तळून होते तेव्हा तेलाचं टेम्परेचर हे कमी होतं, त्यामुळे तेल पुन्हा चांगलं गरम करायचं आणि त्यानंतर दुसऱ्या चकल्या तेलामध्ये सोडायच्या, म्हणजे त्या व्यवस्थित तळल्या जातात आणि तेलामध्ये सुटत सुद्धा नाही। कारण तेल जर कोमट जरी असलं ना तरी सुद्धा चकल्या हे तेलामध्ये सुटतात। हे बघा, तेलातले बुडबुडे चांगले कमी झाले की त्यानंतरच चकली तेलातून बाहेर काढून घ्यायची। मस्तच अशा खुसखुशीत आपल्या भाजणीच्या चकल्या इथे बनवून तयार झालाय। बाकीचे भाजणीचं जे पीठ उरलेलं आहे ते तुम्ही 2 ते 3 महिने स्टोअर करून ठेवू शकतात। हवं तेव्हा पीठ घ्यायचं आणि चकली बनवायला घ्यायची। मस्तच अशी चकली बनवून तयार झाली। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। अशा साध्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि सोप्या रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।